मुंबईमध्ये 2011 ते 2025 या कालावधीत मुस्लिम लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून मुंबईतील 36 पैकी 17 विधानसभा मतदारसंघात मुस्लिम लोकसंख्या 35% अधिक झाली आहे, अशी धक्कादायक आकडेवारी अधिवक्ता परिषदेने मिळवलेल्या माहितीतून उघड झाली आहे. 8 मतदारसंघात तर मुस्लिमांची लोकसंख्या 50%हून अधिक असल्याने राजकारणात हिंदू खतरे में है अशी भावना वाढीला लागली आहे. मुंबईतील अधिवक्ता परिषदेने डेमोग्राफिक चेंज संदर्भात माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे धक्कादायक वास्तव संघटनेच्या निदर्शनास आले. त्या आधारे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणात 2011च्या तुलनेत 2025 मध्ये मोठी वाढ झाल्याचा दावा करण्यात आलाय. आज आपण याच विषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहे जयेश पाटील. डेमोग्राफिक चेंज हा तसा पाहिला तर एका अर्थी स्लो पॉइझनिंगचा प्रकार. त्याचा परिणाम एका रात्रीत जाणवत नाही, पण तो कायमस्वरूपी टिकणारा असतो. देशात ज्या प्रमाणात लोकसंख्येच्या स्वरूपात बदल घडत आहे त्याचेच छोटे रूप मुंबईतही आकार घेत असल्याचं अधिवक्ता परिषदेच्या एका अभ्यासाअंती काढलेल्या निष्कर्षाने दाखवून दिलं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपेक्षा MIM पक्षाचे अधिक नगरसेवक कसे निवडून आले त्यामागचं कारण या आकडेवारीवरून आपसुकच स्पष्ट व्हावं. मुंबईतील लोकसंख्येत मुस्लिमांचं प्रमाण वाढत चालले आहे ही अधिक धोकादायक घडामोड म्हणावी लागेल. यामागचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे काँग्रेस व अन्य कथित सेक्युलर पक्षांनी आपल्या संकुचित राजकारणासाठी बांगलादेशी घुसखोरांना मुंबईत वसवले. ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी मतपेढीच्या राजकारणासाठी बांगलादेशी घुसखोरांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र वगैरे सरकारी कागदपत्रे उपलब्ध करून भारताचे मतदार बनवले, तशीच काहीशी स्थिती मुंबईतही निर्माण झाली. मुंबईत हजारो बांगलादेशी घुसखोरांच्या वस्त्या उभ्या राहिल्या. तसेच बांगलादेशातूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेल्या मुस्लिमांमुळे ही लोकसंख्या कालौघात वाढत गेल्याचे दिसते. या अभ्यास अहवालामुळे मुंबईतील जनसंख्यकीय बदल आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक व सुरक्षाविषयक प्रश्न यांबाबत पुन्हा एकदा वादळ उठले. 2011 ते 2025 या 15 वर्षांच्या कालावधीत मुंबईतील लोकसंख्येचे चित्र ज्या प्रकारे बदलले आहे ते अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक असल्याचं मानलं जाते. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला हा बदल केवळ नैसर्गिक वाढीमुळे शक्य नाही. त्यामागे मोठ्या प्रमाणावर झालेले स्थलांतर कारणीभूत असल्याचं दिसतं. या निमित्ताने मुंबईतील लोकसंख्यात्मक बदलांचा मुद्दाही चर्चेत आला. मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अर्थात TISS या संस्थेने ऑगस्ट 2025 मध्ये डेमोग्राफी इज डेस्टिनी हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला होता. या माहितीपटात जनगणना आकडेवारी, ऐतिहासिक नोंदी आणि विविध प्रादेशिक अभ्यासांच्या आधारे मुंबईतील बदलत्या लोकसंख्यात्मक प्रवाहांचा आढावा घेण्यात आला होता. लोकसंख्येचा हा बदल केवळ सांख्यिकीय नसून त्याचे दूरगामी परिणाम मुंबईच्या भवितव्यावर, स्थानिक संस्कृतीवर आणि राजकीय समीकरणांवर होणार आहेत. घुसखोरी नियंत्रण, मतदार याद्यांची सखोल तपासणी आणि घुसखोरांना दिलेली बनावट कागदपत्रे शोधून काढणे ही आता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने तातडीची गरज बनली आहे. संबंधित आकडेवारी आपण नीट पाहिली तर असं लक्षात येतं की मुंबईतील काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये मुस्लिम लोकसंख्येने तब्बल 50%चा टप्पा ओलांडलाय. इतर अनेक मतदारसंघांमध्ये ही टक्केवारी 30 ते 50%च्या आसपास पोहोचली आहे. आपण हा तक्ता पाहू शकता. 36 विधानसभा मतदारसंघांपैकी हे ते 17 मतदारसंघ आहेत जिथे हिंदू खतरे में है अशी म्हणण्याची आता वेळ आली आहे. या अनिर्बंध लोकसंख्या वाढीचे विपरीत परिणामही मागील काही वर्षात दिसून आलेत. काही वर्षांपूर्वी मुंबईतील मालवणी परिसरातून अनेक हिंदू कुटुंबांना आपला गाशा गुंडाळून अन्यत्र जाणे भाग पाडले गेले. तसेच गेल्या काही वर्षांपासून रामनवमी, हनुमान जन्मोत्सव वगैरे हिंदू सणांच्या मिरवणुकांवर दगडफेकीच्या घटना घडत आहेत. तसेच होळीसारख्या सणांमध्येही उपद्रव व हिंसाचार उत्पन्न केला जातो. शहराच्या ज्या भागात मुस्लिमांची वस्ती अधिक आहे तिथे या घटना बहुतांशी घडताना दिसतात. हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांना आक्षेप घेतला जातो आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण केली जाते. तेव्हा पोलिसांकडून हिंदूंनाच संयम राखण्याचं आवाहन केलं जातं.
त्याला राजकीय पक्षांचे मतभेदीचे राजकारणच प्रामुख्याने कारणीभूत. मुंबईतही अशा घटना घडू लागल्या आहेत. हा मुस्लिम लोकसंख्या वाढीचाच परिणाम. मुंबईच्या भूतकाळात अशाच आणखीन काही घटना खरं तर डेमोग्राफिक चेंजची धोक्याची घंटा वाजवून गेल्या होत्याच. परंतु तत्कालीन काँग्रेस सरकारने त्याकडे मतपेढीच्या राजकारणातून संकट नव्हे तर संधी म्हणूनच बघितलं. महाराष्ट्र 2012 साली काँग्रेसचे सरकार असताना आझाद मैदान परिसरात घडवून आणलेली दंगल ही जिहादींच्या शक्ती प्रदर्शनाचाच डाव होता. तेव्हा या सगळ्यावर उपाय म्हणजे सरकारी नियंत्रणे अधिक कडक करणे होय. बेकायदा आणि अनधिकृत बांधकामांवर, वस्त्यांवर कठोर कारवाई करणे, त्यात SIR सारख्या मोहिमा राबवणे अत्यावश्यकच आहे. शिवाय लोकसंख्या नियंत्रण, बहुपत्नीत्वावर बंदीचा कायदा आणि समान नागरी कायदा ही आता काळाची गरज म्हणावी लागेल. देशात डेमोग्राफी आयोग स्थापन करण्याचा निर्णय देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलाय. पण याकडे केवळ सरकारची अथवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून न पाहता हिंदू म्हणून आपणही तितकेच सावध, सजग आणि सतर्क राहणे आता आवश्यकच आहे. यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.